स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकं काय याबद्दल जाणूया या व्हिडिओमध्ये. तर आता तुम्ही पाहू शकता की फॉरेक्स मार्केट आजकाल खूप लोक करत आहेत. त्यामध्ये गोल्ड हा लोकांचा फेवरेट आहे. तर आता चला पाहूया की यामध्ये आपल्याला काय स्ट्रॅटेजी शोधता येते, किंवा आता मी एक बॅक टेस्टिंग केलेली आहे स्ट्रॅटेजी स्वतः. त्यामध्ये ती तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि खूप सारे लोकांकडे स्ट्रॅटेजी असतात आणि खूप सारे यूट्यूबर पण स्ट्रॅटेजी सांगतात, त्यांची पण स्ट्रॅटेजी काम करते. आणि खूप साऱ्या लोकांचं असं होते की त्यांची स्वतःची स्ट्रॅटेजी असते, पण लोक तरी पण त्याच्यावर फुल्ली काम करू शकत नाहीत. मग त्यासाठी आता चला पाहूया नवीन स्ट्रॅटेजी मी पण सांगतो. आणि कसं आहे, स्ट्रॅटेजी म्हणजे काही रूल्स फॉलो करावं लागेल. एकदा जर चुकून लॉस झाला लोकांचा, तर लोकांची माइंडसेट गॅम्बलिंगच्या प्रकारे, मतलब गॅम्बलिंग सुरुवात होती छोटा मोठा लॉस झाल्यानंतर. चल चला पाहूया कशी आहे स्ट्रॅटेजी. तर आता मित्रांनो, आपण जाऊया 2 तासाच्या कॅन्डल्स वरती. ओके, आता 2 तासावरती आपण गेलो, एंटर. ठीक आहे, 2 तासावरती आपल्याला एकच फाइंड आउट करायचं आहे, छोट्या कॅन्डल कुठे क्रिएट होतात. तर इथे पाहू शकता की छोट्या कॅन्डल खूप ठिकाणी आहेत, छोटी कॅन्डल्स. आता लेट्स एक्झाम्पल हा वाली छोटी कॅन्डल समजून घ्या. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, त्याची बॉडी छोटी पाहिजे आणि त्यानंतर विकचं आणि आपलं काही येणं देणं नाही. ओके, आता समजा ही सोडा, इकडे आपण आता रिसेंट वाली कॅन्डल क्रिएट झालेली आहे, तिथे बघूया. 2 कॅन्डल झालेत एक सोडून, पण सेम लेवल आहे त्यांची. ओके, थोडी मागं पुढं असू शकते. यामध्ये काय करायचं, फक्त अप साईडला आणि डाऊन साईडला आपण ड्रॉ करून घ्यायचं हॉरिझॉन्टल लाईन. अल्ट एच, अल्ट एच. ओके, ही कॅन्डल एक्झॅक्ट. ओके, एक्झॅक्ट 2 तासाची कॅन्डल आहे ही. त्यामध्ये आपण ड्रॉ करायचं अप साईड आणि डाऊन साईडचं बॉडी ड्रॉ करायची, ओनली बॉडीवरती. आणि 1 मिनिट टाइम फ्रेम वरती आपली एंट्री राहू शकते. ओके, तर यामध्ये जायचं 1 मिनिट टाइम फ्रेम वर. ओके, चला पाहूया आता. ठीक आहे, आपण ड्रॉ केली होती 2 तासाची कॅन्डल. तर इथे बघा 2 तासाची कॅन्डल ड्रॉ केली. ड्रॉ टायमिंग आपण बघूया. ओके, एच 2 hours, 2 hours, 2 hours, एंटर. या कॅन्डलला आपण ड्रॉ करून घेऊया, म्हणजे आपल्याला समजून येईल की कुठून आपल्याला कुठली लास्ट एंट्री आहे. ओके, ही कॅन्डल आहे एक्झॅक्ट आपली. यावरती मी ड्रॉ करतो, यावरती. ओके, ही वाली लाईन, वर्टिकल लाईन. आता 1 मिनिट टाइम वरती आपली स्ट्रॅटेजी कशी काम करते बघूया. ठीक आहे, आता आपण ड्रॉ केली होती कॅन्डल्स. ओके, इथे. ठीक आहे, ठीक आहे गाईज. आता इथे पाहू शकता की अप साईडला आपण ड्रॉ केली होती. ओके, आता इथे फाइंड आउट करायचं, ही जी लाईन आहे ना, तिथे वरती बुलिश दिली कॅन्डल त्याच्या लाईनच्या. काही ठिकाणी इथे स्टॉप लॉस पण हिट होतात, बट काम करते स्ट्रॅटेजी. ओके, आता ही डाऊन साईडला मोमेंटम म्हणजे थोडीशी ब्रेक करून कॅन्डल एम पॅटर्न क्रिएट झाला. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही सेकंड टाइम, इथे बघू शकता की ही आपला ब्रेक केला, अप साईडला जाऊन खाली आला. जेव्हा खाली आली ना, त्यानंतर आपल्याला बाईंगची पोझिशन लावून द्यायची आहे इथे. ओके, आणि स्टॉप लॉस
ह्या लाईनच्या वरती. आता इथे पाहू शकता तुम्ही, इथे टार्गेट भेटलेला आहे 18 पॉईंटचा आणि स्टॉप लॉस फक्त 3 पॉईंटचा. आता इथे पण पाहू शकता, इथे आता अपसाइड साठी आपण हे करू स्ट्रॅटेजी टेस्ट ही बघा, कारण आता खूप सारा वॉलटाईल आहे मार्केट, त्यामुळे कुठलीही स्ट्रॅटेजी व्यवस्थित काम करू शकणार नाही, 100% रिझल्ट देऊ शकत नाही. तर आता इथे बघू शकता, इथे एक स्टॉप लॉस हिट झालेला आहे. याच्यावरती आपण बुलिश कॅन्डल होती, बट ही प्रॉपर नव्हती. हे आता ड्रॉ केली, त्याची आपण 50% पाहिजे आपल्याला. ओके, ही बुलिश कॅन्डल आहे. ठीक आहे, याच्यावरती बुलिश कॅन्डल ही आहे. याचा 50% हाय. ओके, इथे काय झालेलं आहे सीन बघा, इथे स्मॉल कॅन्डल ब्रेक केलेली आहे, बट इथे जास्त काही बाईंग झालेली नाही, त्यामुळे मार्केट डाऊन साईडला फिरलेलं आहे. आता इथं पाहू शकता तुम्ही, यामध्ये एक कॅन्डल ह्याला ब्रेक केली, त्याच्यानंतर दुसरी बुलिश. ओके, म्हणजे हा झोन लिक्विडिटी झोन आहे, त्यामुळे इथे व्हॉलेटिलिटी थोडी जास्त आहे. इथे तुम्ही बघू शकता, हे या स्ट्रॅटेजीमध्ये इथे प्रॉपर कॅन्डल क्रिएट झालेली आहे. ओके, ही अशी कॅन्डल क्रिएट झाली बुलिश, तर बिंदासपणे आपण एंट्री घेऊ शकतो. ओके, म्हणजे आपल्याला काय पाहिजे या स्ट्रॅटेजीमध्ये, या ज्या लाईन आपण ड्रॉ केल्या त्याच्यावरती बुलिश, त्याच्यावरती किंवा इथं खाली बेरिश अशीवाली फुल बेरिश कॅन्डल पाहिजे. त्यानंतर इथे आपण स्टॉप लॉस 5च पॉईंटचा ठेवू, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की टार्गेट 29-30 पॉईंटचा भेटू शकतो. मे बी 10 पॉईंटचा बी, समजा 10 ते 15 पॉईंटचा 1:2 चा बी टार्गेट आपण कन्सिडर केलं तर खूप झाला. ठीक आहे, आणि फाइंड आउट कुठे करू शकतो आपण. ठीक आहे, आता इथून एवढं टार्गेट देऊन मार्केट खाली आलाय, इथे पण काम नाही केलं प्रॉपर. इथे थोडी नॉर्मल बुलिश दिली, बट डाऊन साईडला आला. आता इथं बघू शकता, इथे एक बेरिश दिली, बट इथून एक्झॅक्ट रिव्हर्सल घेऊन आता इथे प्रॉपर काम केलेलं आहे कॅन्डलने, ओके स्ट्रॅटेजीने. आता इथं पाहू शकता की इथे ह्या लाईनच्या खाली 50% कॅन्डलने क्लोज दिलेला आहे. ओके, आणि सेकंड पॉइंट आहे आपला, इथे रिटेस्ट केलेला आहे मार्केटने, हे बघू शकता. रिटेस्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे. रिटेस्ट ह्या लाईनला टच केला, परत खाली डाऊन साईडला मोमेंटम, तर यामध्ये रिटेस्ट पण होणं इम्पॉर्टंट आहे. ओके, तर चला पाहूया यामध्ये टार्गेट आणि स्टॉप लॉस काय आहे. आता रिटेस्टला आपण एंट्री घ्यायचं आहे आणि स्टॉप लॉस ठेवायचा या लाईनच्या आतमध्ये 3-4 पॉईंटचा, आणि टार्गेट पाहू शकता की 30-40-50 पॉईंटचा टार्गेट इथे भेटलेला आहे. नंतर मार्केट खूप सारं डाऊन पण झालं, पण ठीक आहे, खूप झाले 50-60 पॉईंट. ठीक आहे, तरी गाईज तुम्ही एकदा बॅक टेस्ट करा स्ट्रॅटेजीला डेमो अकाउंटवरती, आणि अप्लाय करून पहा तुम्हाला अंदाज येईल की स्ट्रॅटेजी किती काम करते, काय करते. ठीक आहे, चलो गाईज, एवढीच होती सिंपलची साधी स्ट्रॅटेजी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.